देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील विवेक विहार भागात रविवारी पहाटे एका 4 मजली निवासी इमारतीला भीषण आग लागली। या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। प्राथमिक तपासानुसार वातानुकूलित यंत्रणेचा एसी स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 3:47 सुमारास या इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली। आग इतकी भीषण होती की काही वेळातच आगीने इमारतीचा दुसरा, तिसरा आणि चौथा मजला आपल्या कचाट्यात घेतला। गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचाव कार्य सुरू केले। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून इमारतीतून सुमारे 10 ते 15 जणांना सुखरूप बाहेर काढले। या घटनेत 9 जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला। दुसऱ्या मजल्यावरून 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले। जिन्याच्या भागातून 3 जणांचे मृतदेह सापडले। हे लोक जीव वाचवण्यासाठी पळत असताना अडकले असावेत असा अंदाज आहे। आणखी एका व्यक्तीचा मृतदेह पहिल्या मजल्यावरून सापडला। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून पोलीस आणि प्रशासन अधिक तपास करत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक अंदाजानुसार एसीचा स्फोट झाल्याने आग वेगाने पसरली असावी। उन्हाळ्याच्या दिवसांत विजेचा लोड वाढल्याने किंवा शॉर्ट सर्किटमुळे अशा घटना घडण्याची शक्यता असते। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही तातडीने बचाव कार्य राबवले असून अडकलेल्या लोकांची सुटका केली आहे। सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून कूलिंग प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे निवासी इमारतींमधील अग्निशमन सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ऐन पहाटे घडलेल्या या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हिरावून घेतला असून दिल्लीत हळहळ व्यक्त केली जात आहे।